हाय गाइस, वेलकम बॅक टू आवर अनदर ब्लॉग गाइस. तर आज आम्ही डायरेक्ट ब्लॉगर होऊन मला असं वाटतं डर्मोटॉलॉजिस्ट बनणार आहोत. डर्मोटॉलॉजिस्ट नॉट एवढं पण हा, काय हा. नाहीये तुम्ही खूप जास्त आम्हाला हे केलं गाइस म्हणून. एक खूप कमेंट आले, खूप स्किन केअर कशामुळे, कारण तुम्ही पहिल्यापासून बघताय आम्हाला आणि आता दीदीच्या स्किन मध्ये खूप जास्त फरक दिसतोय, माझ्या स्किन मध्ये नाही. थोडासा जाड झालाय, त्याचं थोडं. 4 किलो वजन वाढलंय. थोडंसं जाड झालंय, स्किन मध्ये एकदम 5 to 10% फरक पडलाय, पण दीदीच्या 90 to 90% पडलाय फरक. त्याच्यामुळं खूप सारा कमेंट आहे की स्किन केअर. एक मुलगी होती, समृद्धी नाव आहे त्यांचं, प्रत्येक व्हिडिओला दीदी प्लीज स्किन केअर, आणि ती अशी रडायची, इमोजी टाकायची, मला म्हणायची यार मी का असं करतोय, असं का वाढवतोय एक दिवस, पण फायनली आता स्किन केअरचा ब्लॉग आलाय. आणि या ब्लॉग मध्ये आज आपण सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. आम्ही काय केलं, किंवा आमची बिफोर आफ्टर, किंवा आम्ही काय नाही केलं, किंवा तुम्ही काय करू शकता, किंवा XYZ बजेट मध्ये तुम्ही XYZ प्रोडक्ट्स कसे घेऊ शकता, आणि कुठून घ्यायचे, काय घ्यायचे, कुठं फेक मिळतात, कुठं रिअल मिळतात, हे पण घ्यायचे. आमची झाली होती. आणि हा, या ब्लॉग मध्ये मी जास्त बोलणार नाही, मी बोलणार आहे पण माझा अनुभव नाही सांगणार. स्टार्टिंग पासून कोण बोलतोय? सॉरी यार. वाव यार, वाव. म्हणजे दीदीला फरक मतलब दीदी मध्ये तुम्ही फरक दिसताय, त्याच्यामुळे दीदी तिचा अनुभव सांगणार आहे. फील करते मी. पण येस, एक गोष्ट लक्षात ठेवा स्टार्टिंग पासूनच, की आम्ही लोक एक नॉर्मल इन्सान आहोत. मी जरी मेकअप आर्टिस्ट असलो तरी डर्मोटॉलॉजिस्ट नाही घेत आम्ही. जे आम्हाला वाटतंय किंवा आम्ही अनुभवलं ते सांगणार आहे, जास्त एक्स्ट्रा नाही सांगणार आम्ही. तर गाईस, मला माहिती माझ्या तिथं बघ ना तू, तिथं का आरशामध्ये बघतीस तू? मला माहिती काय, इथं आता कॅमेरा पण आरशामध्ये दिसतोय ना, आम्ही पण आरशामध्ये दिसतो, त्याच्यामुळे तू आरशामध्ये बघते. आणि मग तुम्ही जसं की बघू शकता माझ्या स्किन मध्ये खूप जास्त फरक पडतो. कुंकू मिसळ त्याच्यामध्ये, कुंकू. अगं का रे? हा, थोडी तरी शरम करणार, थोडी गोष्ट तरी. केलंय मी, आता बोल, पुढे बोल दिदे. ठीक आहे, मी कंट्रोल करते. मी व्हिडिओ संपला ना तर मी आधी हे खिचड्या काढते. हा सर, गाईज, मी खूप जास्त नर्वस फील करते. आय डोंट नो वाय, की मी असं सिरियस ब्लॉग फर्स्ट टाइम बनवते ना, त्या चळवळीच्या ब्लॉग मध्ये खी खा असतोय आमचं. गाईज, आपण स्टार्टिंग बिफोर आफ्टर न करू. मी तिचं बिफोर पिक्चर टाकतो आणि आफ्टरचे पण टाकतो. आम्हाला स्टार्टिंग कुठून करायची ते कळलं नाही ऍक्च्युअली दीदीला. मी तुला प्रश्न विचारून तशी उत्तर दे, ठीक आहे? ओके चालेल. हा, असं करूयात आपण. ओके. तर तुला स्किन केअर करणं का महत्वाचं वाटलं, आणि कधीपासून तुला असं वाटलं की नाही आपण स्किन केअर करायला पाहिजे? मला कधी वाटलं, कारण की गाईज मध्ये माझ्या स्किनवरती खूप जास्त प्रॉब्लेम आले होते. तुम्हाला माहिती की तुम्ही ब्लॉग्स मध्ये बघत असाल की माझी स्किन खूप जास्त डल आणि पिंपल्स होते, ऍक्ने होते. ते खूप जीव घेणे ऍक्ने होते गाईज. म्हणजे आणि मेन थिंग की आपण जेव्हा घराच्या बाहेर जातो ना, तेव्हा आपल्याला जी लाज वाटते ना लोकांसमोर, अशी एकदम स्किन म्हणजे असं वाटतं की यार तिच्यासारखी माझी कॉन्फिडन्स नाही वाटत. म्हणजे कॉन्फिडंट आपण राहू शकत नाही बाहेर, माहितीये. मग त्यामुळे मी एकदा ठाम विचार केला की मी आता डॉक्टरांकडे जाणार म्हणजे जाणार. आणि मी डॉक्टरांकडे गेले पण तो पण किस्सा सांगतो मी हिला. जायच्या आधी 2 महिने मग बोंबलायची, मला जाऊ का नको, कारण पैसे वगैरे जाणार होते, तेव्हा आम्ही काय चांगली अर्निंग वगैरे करत नव्हतो. तर ती डॉक्टरकडे गेली वगैरे. स्किन केअर म्हणजे काय, तर गोर दिसणं ही स्किन केअर नाही बरं का गाईज. तर तुमची आहे ती रिअल स्किन दिसणं, हेल्दी दिसणं, आणि तुम्ही स्वतःला एक कॉन्फिडन्स फील करणं, किंवा जे प्रॉब्लेम्स आहेत ते नष्ट करणं. आता स्किन कलर तुमचा जो इथं चेस्टला असतो किंवा इथं नेकला असतो, तो तुमचा ओरिजिनल स्किन केअर असतो. आता इथं डार्क, आता आपण इथं बघतो की इथं गोरा, इथं काळा आहे, तर हा तुमचा ओरिजिनल कलर आहे स्किनचा. तर हे स्किन तुमचे, आणि हे टॅनिंग आहे. तर टॅनिंग म्हणजेच टॅनिंगला हटवणं किंवा प्रॉब्लेम्सला हटवणं, तेच स्किन केअर असते. आणि गोरा होणं इज नॉट स्किन केअर. जे सावळे असतात, जे डस्की स्किन, ते पण स्किन केअर करतात, कारण त्यांच्यावर ऍक्ने असतात किंवा टॅन असतो, तो क्लिअर होतो, त्याच्यासाठी स्किन केअर करतात. डस्की स्किन किंवा सावळं माणूस माझ्यासारखं गोरा होण्यासाठी कधी स्किन केअर नाही करत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. गाईज, डायरेक्ट मेन मुद्द्यावर येऊयात. आपण तिला विचारूयात की तू स्किन केअर स्टेप मध्ये तू सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय करते, म्हणजे प्रायोरिटी कधी कोणाला देते तू? मेन जर मी तुम्हाला स्टेप सांगायचं झालं तर मेन स्टेप आहे की मी जिमला जाते. जिमला जाऊन आल्यानंतर आंघोळ करते आणि फेस वॉश करते. म्हणजे फेस वॉश मी माझ्या फेस वॉशनीच करते, साबण युज नाही करत. नंतर मॉइश्चराइज करून घेते विथ मॉइश्चरायझर, आणि नंतर सनस्क्रीन अप्लाय करते. नंतर जॉबला जाते आणि दिवसभर मी काही अप्लाय नाही करत. एक वेळ जर केलं ना तर मग नंतर काही नाही, फेस वॉश नाही, काय नाही. नंतर घरी आल्यानंतर असं एकही दिवस होऊ देत नाही की मी फेस वॉश नाही करत. मी रेग्युलर फेस वॉश करते आणि झोपताना मॉइश्चरायझर लावते. हे खूप महत्वाचं आहे. And that's it.
ऑल That's डन. it, yes. ओके, नेक्स्ट क्वेश्चन राहील गाईस, की खूप जणांना असं आहे की माझी स्किनचा टाईप मला माहित नाहीये, कॉम्बिनेशन आहे, ऑइली आहे, ड्राय आहे, सेन्सिटिव्ह आहे. तर खूप जणांना माहित नसतं की टाईप कसे ओळखायचे. मी इन शॉर्ट तुम्हाला सांगतो की तुम्हाला कसं हे करायचंय. जर तुमची स्किन खूप इचिंग मतलब अशी ड्राय आपण ड्राय म्हणजे तुम्ही ओलसर विचार करा ना नाहीये की असं तुम्हाला खूप ड्राय फील किंवा एक होतंय, काम करू शकता तुम्ही, म्हणजे असं एकदम रफ फील होतंय, हा, तर तर तुम्ही ड्राय स्किन आहे ड्राय स्किन तर आहे. कशी ओळखायची तुम्हाला सांगतो इन शॉर्ट. झोपेतनं उठलं ना एखादा टिश्यू घ्यायचा, फेस वॉश करायच्या आधी ते स्किनवर लावायचा. जर चिकटला, जर असं वाटतं की पाणी आहे आणि चिटकतंय, टिश्यू निघत नाही लवकर, तर तुमची स्किन ऑइली आहे. जर चिटकतोय तर ऑइली आहे, म्हणजे आपल्याला कळतं नाही की ओलसर आहे माझी स्किन, तर रात्रभर ती तुमची स्किन ऑइल बाहेर काढत असते, तर ते ऑइल असतं. टिश्यूला जर तुम्ही ओलसरपणा लागतो तर तुमची स्किन ऑइली आहे, आणि जर लागत नाही तर तुमची ड्राय आहे. ड्राय. आणि कॉम्बिनेशन स्किन म्हणजे असा हा टी झोन असतो, याला टी झोन बोलतात, याला सी झोन बोलतात. जर तुमचं टी झोन फक्त ऑइली आहे, तिथं खूप जास्त घाम येतो किंवा जास्त जास्त ऑइल येतं, तर त्याला कॉम्बिनेशन स्किन बोलतात. एवढं ड्राय असतं आणि एवढं ऑइली असतं. आणि सेन्सिटिव्ह कॉम्बिनेशन म्हणजे तुम्ही नॉर्मल फील करता, हा. जास्त ड्राय पण फील करत नाहीत आणि ऑइली पण ऑइल फील पण फील करत करत नाही, म्हणजे मोस्टली कॉम्बिनेशन. लोकांना काहीच माहितीच असतं की आपण जेव्हा घराच्या बाहेर निघतो ना, तर असं थोडं उन्हात वगैरे गेलं ना, एकदम म्हणजे चिकट चिकट फील होतंय थोबडावर. हा. तर ते ऑइली आहे, तोंडावरती खूप जास्त ऑइल फील करतो आपण. जे खूप कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं आपल्या इंडियामध्ये. तर सेन्सिटिव्ह म्हणजे तुम्हाला थोडी जरी स्किनला काय लावलं तर लगेच दुसऱ्या दिवशी हा, काहीतरी guys, ते खूप महत्वाचं हे आहे. होतंय, ते तुम्ही साईड इफेक्ट होतोय. किंवा तर सेन्सिटिव्ह स्किन, लाईक तुम्ही आज आंबे खाल्ले, लगेच तुम्हाला उद्या फोड आले, किंवा अंड खाल्लं किंवा तुम्हाला पिंपल आले, सेन्सिटिव्ह मध्ये जातो हा टाईप. जर तुम्हाला थोडं जरी असं केलं तर तुमची स्किन एकदम लाल होते, थोडं जरी उन्हात गेलं तरी पण लाल होते, इचिंग होते. Okay. आणि प्रत्येक स्किन टाईपला प्रत्येक प्रोडक्ट असतात. तर माझी स्किन ऑइली आहे आणि हिची कॉम्बिनेशन आहे, माझी तर कॉम्बिनेशन त्याच्या हिशोबाने ती, न्यूट्रल आहे गाईज. त्याच्यामुळे ती त्याच्या हिशोबाने प्रोडक्ट यूज आणि- करते. गाईज माझं खूप सिम्पल आहे. माझं स्किन केअर सांगतो. तर मी ब्रश केला की लगेच फेस वॉश करतो, आणि ते पण हा. फेस वॉशने हे करतो. आणि हिच्या फेस वॉश ना आम्ही अरे हा, खरंच नाही म्हणते गाईज, मी याला खूप दिवसांपासून विचारते की बाबा तू माझं फेस वॉश, तो म्हणते ते नाही. तर नंतर एक दिवशी थोडस इमोशनल होऊन मी त्याला विचारलं, बाबा तू माझं फेस वॉश युज करतो ना, खूप संपायला यार, पण तू करू शकतो, चांगले. त्याचं मला काय म्हणणं माहिती, हा दीदी कधी कधी खूप असं म्हणजे टायर्ड, म्हणजे खूप वाईट स्किन वाटली ना, म्हणजे एकदम मी डल दिसलो ना, मग मी तुझं फेस वॉश हा करतो गाईज. नंतर मग मी डायरेक्ट जिमला जातो. जिमून आल्यावर आंघोळ सोबत पण करतो, पण तेव्हा नाही फेस वॉश युज करत, मी करतो थोडस. आता नेक्स्ट आणि तोंड चांगलं ड्राय करून घेतो, तेव्हा मी फक्त हे करतो अप्लाय, समजा जर मॉइश्चरायझर अप्लाय करतो. आणि जर मी बाहेर वगैरे असतो तर सनस्क्रीन अप्लाय करतो. जर तुम्ही घरी असाल तरी पण तुम्हाला करायचे आहे सनस्क्रीन अप्लाय, तर हे माझं रुटीन आहे. गाईज बाहेर म्हणजे जास्त सनस्क्रीन अप्लाय, पण खूप महत्वाची महत्वाची सनस्क्रीन. सनस्क्रीन. आणि झोपताना पण गाईज मी फेस वॉश करतो आणि झोपतो. दॅट्स इट. मी मॉइश्चरायझर वगैरे अप्लाय नाही करत. मी स्किन केअर वर जेवढंही लक्ष देतील तेवढं मी देत नाही, कारण मला इकडे तिकडे पळायचं असतं किंवा मला खूप कंटाळा असं येतो. काय नाही आणि ऍज अ बॉय तुम्हाला रिलेट करू शकतो, जर कोणी मुलगा बघत असेल तर स्किन केअरच्या मुलांना खूप जास्त कंटाळा येतो, आणि मुलांची स्किन चांगलीच असते मुलींपेक्षा, त्याच्यामुळे त्यांना गरज Okay, नसते. पण गरज ही सगळ्यांना स्किन केअरची आहे. तर काय नेक्स्ट क्वेश्चन आहे हिचा, तू असं काय केलं स्किन केअर सोडून बाकीच्या XYZ गोष्टी, जेणेकरून तुला असं वाटतं की हा मी स्किन केअर सोबत ह्या पण गोष्टी केल्या, त्यानंच माझ्या स्किन मध्ये इतका फरक दिसतोय, किंवा असं काय केलं स्किन केअर सोडून? 3 गोष्टी सांगू इच्छिते मी. 3 गोष्टी. हा हा. एक तर जिम, हम्म. नंतर डाएट, हा. नंतर माझ्या तोंडावर मी सारखे फोड फोडायचे. हम्म. मला एकदम एन्झायटी व्हायची. जर मला कधी कोण काय बोललं ना, तर मला एकदम एन्झायटी व्हायची, आणि मग आरशासमोर जायचे आणि मी घाण दिसायचे. मग मला असं एकदम ते रिझनच झालं होतं की आहे माझ्याकडे, चला असं मन शांत करण्यासाठी मी तोंडावरचे फोड फोडायचे, आणि मग त्याच्यामुळे माझ्या तोंडावर खूप जास्त डाग मग ते पडले बंद होते. केलं? हा, आणि जिम मध्ये मी हेवी पण जिम करते आणि कार्डिओ पण करते. कार्डिओ मी जिम मध्ये पण करते, आणि नंतर माझ्या ऑफिस वरून वगैरे येताना मी दररोज 50 to 60 मिनिट्स दररोज रेग्युलर चालते. आणि डाएट मध्ये मी पहिल्यापासूनच हेल्दी खाते, म्हणजे हेल्दी नव्हते खात, म्हणजे मी खायचे काय पण ऑइल कसं नव्हते बोलतीस खात. तू? म्हणजे खायची मी खात नव्हते, म्हणजे खायची पहिल्यापासून म्हणजे मी खात नव्हते काय? अरे मी म्हणजे आता थोडस वैभव यार, तर मी काय करायचे, मी हेल्दी नव्हते खात आणि अनहेल्दी पण नव्हते खात, म्हणजे मिडल रेंजला होते. तर काय, आधी आम्ही आठवड्यातून एखाद्या वेळेस किंवा महिन्यातून 2 वेळेस अंडे खायचो, महिन्यातून एखाद्या वेळेस नॉनव्हेज खायचो. पालेभाज्याची तर आई कुठे जायची माहितच नाही. आमच्या घरी पालेभाज्याच येत नव्हत्या, ती आई पालेभाज्या घेऊन जायची. आणि कडधान्य तर कधी खायचे ना मग? म्हणजे काय खायचं माहिती, बटाट्याची भाजी, लोणचं, मी आता चपाती. इन शॉर्ट सांगतो गाईस, तिनं जिम केली चांगली, तिनं ऑफ केलं, तिनं डाएट केलं,
आणि तिनं ते फोड 3 बंद ते 4 अंडे खाते गाईज. हम्म. आता ते फोड बंद केलं तर याच्यामुळे तिची स्किन हे गेली. तर आता मी तुम्हाला सांगतो गाईज, तुम्ही जिम करायला पाहिजे, जर नाही जमलं तर तुम्ही वर्कआउट करायला पाहिजे, तेही नाही जमलं तर तुम्ही वॉक करायला पाहिजे. स्किन केअर इज इम्पॉर्टंट, बट त्याच्यापेक्षा तुम्ही घरी काय खाता आणि डाएट आणि तुमची जिम खूप जास्त मॅटर करते गाई. हेल्दी फॅट खूप महत्वाचं. ड्रायफ्रूट पण खावा आणि फ्रुट्स खावा. जर जमलं तर एक दिवशी एक फ्रूट खावा कोणतं पण, जर नाही जमलं तर 2 दिवसात एक फ्रूट खावा कोणतं पण. आणि बाहेर गेलं तर आम्ही जर जास्त नाही ज्यूस खात. वगैरे पित असाल तर तुम्ही ते थोडंसं कमी करा, फ्रूट खायलाही करा. कारण आणि बाहेरचे ज्युसेस नाही प्यायचे. हम्म. आपण हेल्दीच्या नावाखाली बाहेरचे ज्यूस पितो, पण म्हणजे ते जे healthy नसतात. पॅकेटमध्ये मिळतात ना ते कधीच जे पिऊ असं नका. बनवतात ना मशीनने ते ते पिया. वाले हेल्दी आहेत, पण जे पॅकेटमध्ये मिळतात. रेडीमेड ज्यूस मिळतं ना ते हेल्दी नसतं. बिलकुल पण त्याच्यामध्ये नाही. खूप जास्त शुगर असते. आणि महत्वाची आणखीन एक गोष्ट आहे की मी शुगर कट करते. येस, ती शुगर खूप कट केली, ही खूप महत्वाचं रिझन आहे मला असं वाटतंय. म्हणजे मी कट केली. केली. हा, केली ऑफिस मध्ये तिनं. आधी मी सकाळी जायचे चहा, दुपारी चहा, रात्री चहा, घरी 3 आल्यावर पण कप. काय काय घरी असतंय. पण. आणि आता पण मी घरी खाते, थोडस खाते. कधी कधी एन्झायटी होते, आपल्याला पण खूप गरज असते की म्हणजे नाही काहीतरी गोड खायचे, तर डार्क चॉकलेट खाऊ शकता. हम्म. पण मी जास्त पण माझ्या शरीराला सवय नाही लावत की नाही हे हम्म. खायचे ते खायचे. शरीराला जास्त सवय नाही लावायची. आणि आता मी खूप जास्त कंट्रोल करून 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 ऑफिसमध्ये एक टाइम विदाउट शुगर चाय पिते. आता इथून पुढच्या छोट्याशा पार्ट मध्ये आम्ही जे प्रोडक्ट वापरतो ते तुम्हाला इंट्रोड्यूस करून द्यायचंय. कारण खूप जणांना क्युरियोसिटी असते की दीदी काय वापरते तेच मी वापरेल, किंवा जर दीदीचा आणि तुमचा स्किन टाईप सेम असेल तर तुम्ही पण ते वापरू शकता. तर आणि मी कॉम्बिनेशनच वापरते, जेंटल हा. वापरते, ते तुम्ही तर पण. आता दीदी जी वापरते ती तुम्हाला आम्ही दाखवतो. पण हा, त्याच्या आधी मी हे सांगेल की कुठलाही लोकल ब्रँड किंवा कोणतंच वापरू नका. चांगलं त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. जर गाईज ही खूप म्हणजे चांगलं म्हणजे खूपच जास्त 10,000, 5,000, 2-3,000 असं नाही, लो रेंज मध्ये म्हणजे मिडल रेंज मध्ये पण भेटतात. थांबा गाईज, एक खूप महत्वाची गोष्ट आहे प्रोडक्ट दाखवण्याच्या आधी की गाईज तुम्ही मार्केटमध्ये फसू नका. मी ते पण पुढं फसले. सांगायचंय. मी सेटाफिलचं वापरत होते हम्म. गाईज आधी स्किन केअर मध्ये. आधी मी गावाकडे होते तेव्हा मी सेटाफिलचे 3-4 वेळेस ऑनलाईन ऑर्डर केले होते. तेव्हा नाही ऑनलाईन नाही, ऍक्च्युली एकच मेडिकल होतं, त्या मेडिकल मध्ये भेटत होतं आय थिंक. पण ते सेटाफिल जेन्युइन होतं, म्हणजे चांगलं होतं. तेव्हा माझ्या स्किन मध्ये फरक पडला होता, नॉर्मल फरक पडला होता. एवढा फरक नव्हता पडला कारण मी तेव्हा जिम आणि डाएट नव्हते करत. नॉर्मल फरक पडला होता. आणि नंतर मी मुंबईमध्ये शिफ्ट झाले ना, आमच्या म्हणजे घराजवळ एक शॉप आहे, तिथे सगळे तिथं ना तिथं काय भेटतं, मेडिकल नाही, ते एकदम प्रोफेशनल स्टोर नाही. तिथं सगळे शॅम्पू वगैरे खूप जास्त काय काय भेटतं, सगळं कॉस्मेटिक भेटतं सगळंच. सगळं भेटतं. आणि तिथं ना 50 रुपये कमी मध्ये सेटाफिल होतं. तर हिनं 2-3 वेळेस घेतलं ते, 3-4 नंतर मग वेळेस घेतलं. आणि खूप तेव्हा वेळ म्हणजे घेतलं. माझी स्किन खूप जास्त डॅमेज झाली, म्हणजे माझी स्किनचा टोन आणि वैभव सारखा झाला हा, होता. आणि एकदम सेम दिसायचं, ओरिजिनल आणि डुप्लिकेट सेम दिसायचं. पण हिला कधी कळायचं डुप्लिकेट आहे, फरक तर काहीच नाही दिसला, डॅमेज झाली स्किन. आणि मेन म्हणजे जे ओरिजिनल सेटाफिल आहे त्याचा फोम नाही होत, म्हणजे फेस नाही होत. आणि जे डुप्लिकेट आहे त्याचा लगेच फेस होतो, आपण साबण कसं लावतो. मग मी खूप दिवसानंतर माझी स्किन खूप डॅमेज झाली ना, नंतर मला ते जाणवलं की आता हे मी, आणि त्या शॉप मध्ये मी जाऊन बोलले पण की तू मला नकली कॉपी, सेकंड कॉपी बोलतात त्याला मुंबईमध्ये, तर सेकंड कॉपी मला तू फेस वॉश विकलस. तर तो बोलतो की तुमची स्किन तर चांगली दिसते. मला चांगली दिसते, तुला माझी आधीची स्किन माहिती होती का कशी होती ते? तर तो ठीक आहे, तो गप बसला. तर नाही तर तो म्हणला असता की तुम्ही असं कसं बोलू शकता, बरोबर का? तर इन शॉर्ट हे सांगायचं तुम्हाला, कुठं पण घेऊ नका, मेडिकल मध्ये घ्या. आणि जर नसेल तर ऑनलाईन ऑर्डर घ्या गाईज. कमी पैसे बघून किंवा हा. ऑफर मध्ये देतोय, किंवा रस्त्यावरचे, आणि रस्त्यावर जे मुंबईमधले जे लोक ब्लॉग बघतात ना, ते रस्त्यावर कधीच बाय करत जाऊ नका. ते सेकंड कॉपी असतात आणि ते रिअल गाईज नसतात. जर 500 रुपयाचं एक प्रोडक्ट आहे ते तुम्हाला 300 किंवा 400 मध्ये कधीच विकू नाही शकत. ते लॉस मध्ये कशी जातील जर ओरिजिनल असेल तर. त्याची किंमतच 500 रुपये. तुम्हाला घ्यायचं आहे तर तुम्ही ऑफिशियली त्या वेबसाईट मधून घ्या. घ्या. तर काय सगळ्यात पहिला मी प्रोडक्ट दाखवायच्या आधी एक सांगायचं, हे कुठल्याच आमचं पेड प्रमोशन वगैरे नाहीये, की आम्ही तुम्हाला हे प्रोडक्ट सांगतोय किंवा तुम्हाला घ्यायला लावतोय. हे आम्ही जे युज करतो ते सांगतोय आम्ही. हे गाईज कुणाच्या स्किनवरती अफेक्शन करू शकतात. तर तुम्ही प्लीज म्हणजे डायरेक्टली तुम्ही हे युज नका करू. मी दाखवते, डॉक्टरने सांगितलं तिला, त्याच्यामुळे ती युज करते. मी फक्त माझं पर्सनली युज करते म्हणून तुम्हाला दाखवते. पण हे माझ्या डॉक्टरने सजेस्ट केलेले प्रोडक्ट आहे, तर तुम्ही असं डायरेक्टली युज नाही करू शकत हे. आणि डॉक्टरने सजेस्ट करायच्या आधी खूप साऱ्या टेस्ट पण होतात. तर ते तुम्ही टेस्ट करून ते डॉक्टरांकडे जाऊनच तुम्ही ते हे करा. मी असं तुम्हाला रेकमेंड करेल. मी डॉक्टरकडे नाही गेलो, मी असंच युज करतो. मी त्याच्या मागे लिहिलेलं वगैरे वाचतो तेच. हा, आहेत ते
नॉर्मल प्रोडक्ट आहेत, पण माझे डॉक्टरांनी सजेस्ट तिथे दोन जे आहेत ते डॉक्टरांना सजेस्ट केलं. मी सांगतो गाईज मी माझं आधी फेस वॉश युज करायचं, प्लमचं युज करायचं, पण ते संपलं. ते नंतर मग मी जळगावला गेलो, मग ते आणलंच नाही. त्याच्यामुळे हेच युज करतो, ते सांगेल नंतर मी मॉइश्चरायझर युज करतो प्लमचंच हे वालं, जे ऑइली स्किन साठी ही आहे. म्हणजे माझी स्किन ऑइली आहे ना, तर इथं ऑइल फ्री लिहिलंय. प्लमचं मॉइश्चरायझर आहे. नंतर सनस्क्रीन पण प्लमचीच आहे आणि माझं फेस वॉश पण प्लमचं होतं. ही आणि हा सनस्क्रीन कधी पण युज करताना तुम्हाला SPF 50+ करायचे, 30+ किंवा 20+ कधीच नाही युज करायची. इथं लिहिलेलं असते SPF 50+++. SPF म्हणजे असतंय सन प्रोटेक्टिंग फॅक्टर, म्हणजे किती % ती तुमच्या स्किनला सन पासून प्रोटेक्ट करू शकते. तर मी प्लमची सनस्क्रीन युज करतोय आणि ही युज करते सनस्क्रीन. दे तू सांगा तुझं. फेस वॉशचं नाव काय जरा वाचरे? ते नावच माहित नाहीये ऍक्च्युअली. मी तर टाकतो वाटलं स्क्रीनशॉट वगैरे काय. डायरेक्ट मला डॉक्टरांनी दिलं होतं ना, त्याच्यानंतर मी हे कधी बघितलेलं नाहीये. मी आणि Photo हे दाखव हे त्याचे. फेस वॉश आहे, मी 2 टाइम युज करते. मी पण तेच युज आणि करतो. ह्या फेस वॉशची प्राइस आहे गाईज 1,500 1500 की 1600 रुपयांचं फेस वॉश आहे गाईज हे माझं. आणि ही वाली एक ट्यूब आहे जी जास्त दिवस तर नाही जात, पण मला 8-15 दिवस जाते. ही आहे 500 की 600 ची आहे. ही कशामुळे युज करत तू? हे मी ऍक्ने साठी प्रिफर केलं होतं डॉक्टरांनी मला, ऍक्ने आणि पिंपल साठी. आणि हे फेस वॉश नॉर्मली मला प्रिफर केलं होतं. आणि ह्या त्याच्यानंतर 2 अशा ट्यूब खूप संपवलं तिनं, पण मी असं दाखवलं नाही का, म्हणजे आहेत आतमध्ये. साऱ्या संपवल्या आता. आणि ह्याच्यामध्ये खूप जास्त पैसे पण इन्व्हेस्ट करावे लागतात गाई. जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो ना, डॉक्टरांची फीस पण खूप. मी फर्स्ट टाइम गेले होते ना, तेव्हा त्यांनी 700 नुसते बघण्याचे मला 700 घेतले होते. आणि नंतर बायोडर्माचं माझं हे वालं हे आहे मॉइश्चरायझर आहे. हे तुम्ही युज करू शकता. मी रिव्ह्यू दे की सगळ्यांना सूट होऊ शकतं. आणि हे मी डॉक्टरांना विचारून नाही घेतलेलं, मी असंच जनरली युज करते. आणि डॉट अँड केचं माझं हे विटॅमिन C+E सुपर ब्राईट सनस्क्रीन, ही वाली सनस्क्रीन युज करते. तर तुम्ही हे दोन्ही पण युज करू शकता. आणि हा मेन म्हणजे साबण तुम्ही अवॉइड करा. साबण जे फेसला कोणतं पण साबण, एकही साबण चांगलं नाही मार्केटमध्ये, त्याच्यामध्ये केमिकल वगैरे आहे. साबण बनलेलंच नाही गाईज. साबण फक्त आपण आणि हा बॉडी वॉश आम्ही पेअर्सचा युज करतो, कधी कधी ढऊ पण वापरतो, कधी कधी पेअर्स युज करतो. तर तुम्ही साबण ना अंगासाठी पण ना, काय पूर्ण बॉडीसाठी पण आणि फेससाठी पण अवॉइड करा. जास्त हार्श असतंय. आधी आम्ही काय करायचो माहिती का, साबण घ्यायचो, तोंडाला लावायचं, अंगाला लावायचं आणि केसांना पण लावायचं, सगळीकडे मी लावायचो. तर गाईज हे होते असे प्रोडक्ट होते जे आम्ही युज करतो. तुमच्या ट्रस्ट साठी तुम्हाला बघायची क्युरिओसिटी असेल, त्याच्यामुळे आम्ही हे दाखवलंय. बाकी नेक्स्ट पॉइंटला आपण वळूया, जे की खूप महत्वाचे आहे. आणि हा मेन आणखी देखील लगेच कळालं मला, युट्यूबवर बघून अर्ध टोमॅटो कापून त्याच्यावर टूथपेस्ट मिक्स करून लिंबू टाकून कधीच लावू नका, काही नाही होत गाईज. ह्याने तुमची स्किन आणखी डॅमेज होऊ शकते, हे बिलकुल पण करू नका. पण जर बेसन पीठ वरून लावण्याच्या जर तुम्ही खाल्लं तर ते जास्त इफेक्ट करेल, असं म्हणतो मी तुला. पॉइंट बेसन पीठ तुम्ही वरून लावण्यापेक्षा जर खाल्लं ना, आणि एवढं इफेक्टिव्ह आहे ना काही तुम्ही विचारूच नका. कारण तुम्हाला माहिती चण्यामध्ये किती प्रोटीन असतं. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या स्किन साठी प्रोटीन आहे. जर तुम्ही लिंबावर साखर टाकून घोळसत नका, लिंबू पाणी प्या. लिंबू पाणी त्याच्यामध्ये व्हिटॅमिन C आहे. व्हिटॅमिन C भेटेल. नेक्स्ट पॉईंट खूप महत्वाचा आहे. ट्रेस, जर आपण ट्रेस खूप जास्त घेतोय तर आपले केस पण गळू शकतात, हेअर पण होऊ शकतो आणि स्किनवर पण ते इफेक्ट करू शकतो. त्याच्यामुळे ट्रेस बिलकुल पण घेऊ नका. आतमधून तुम्ही पॉझिटिव्ह राहा, कारण आपलं जे ब्रेन आहे ना ते हार्मोन्स प्रोड्यूस करते किंवा खूप काही, मला नाही माहिती, मी डॉक्टरांसारखी बोलते, काही पण प्रोड्यूस करत असेल, पण ते खूप महत्वाचं आहे आपल्या दिमागाला पॉझिटिव्ह वे मध्ये घुसवणं. निगेटिव्ह विचार नका करू, पॉझिटिव्ह राहा, आनंदी राहा. आणि खूप जास्त पाणी पिणं खूप महत्वाचं आहे गाईज, बरं का. जास्त पाणी पिणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आम्ही असं घेऊन बसलो. आता आम्ही तुम्हाला असे चांगले चांगले ब्रँड सांगतो जे आम्ही युज केले आधी, किंवा मी चांगले माझ्या क्लायंट कडून रिव्ह्यू ऐकलेत. आणि जर तुम्हाला कळत नसेल की कोणता प्रोडक्ट मी घेऊ, तर प्रोडक्टच्या खाली लिहिलेलं असतं की हा ऑइली स्किन साठी चांगला आहे किंवा हा ड्राय स्किन साठी चांगला आहे. तर मी चांगले ब्रँड सांगतो मला. सेटाफिल तर चांगलाच आहे, नंबर 1 ला तर सेटाफिल असेल मला असं वाटतं. तर सेटाफिलचं तुम्ही मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, सगळ्या गोष्टी आहे, लिप बाम येतं, फेस वॉश येतं, तर सेटाफिलचं तुम्ही वापरू शकता. बायोडर्मा एक आहे. बायोडर्मा एक आहे. नंतर आहे सेरावी. सेरावी जे मी लिप बाम वगैरे वापरतो, सेरावी पण चांगलं आहे. सेरावीचं मी फेस वॉश वापरलेला आहे, सेरावी खूप चांगलं आहे गाईज. नंतर आहे मिनिमिलिस्ट पण खूप चांगलं आहे. मिनिमिलिस्ट चांगलं पण आहे आणि थोडं अफोर्डेबल पण आहे. आणि पुन्हा सिंपल ब्रँड आहे, ते पण अफोर्डेबल आहे गाईज. सिंपल ब्रँड पण खूप चांगला आहे. नंतर आहे बायोडर्मा, हिने सांगितलं. एवढे ब्रँड्स आम्ही काढलेत, तुम्ही यातलं कोणतं पण सिलेक्ट करून. आणि याचं बजेट 1 ते 1,500 रुपये महिन्याला जाऊ शकतो किंवा 2 महिन्याला पण जाऊ शकतो, जर तुम्ही आता कसं युज करता त्याच्यावर डिपेंड आहे. सगळ्यात शेवटी आम्हाला एवढं सांगायचं की फक्त स्किन केअर करून चांगली स्किन नाही मिळवता येत. तुम्हाला डाएट, वर्कआउट, सगळ्या गोष्टी त्या
लेवलला करावे लागते. डाएटवर लक्ष द्या, ऑइल कमी करा तुमच्या चाला आणि हेल्दी खावा गाईज. खूप महत्वाचं आहे की हेल्दीच्या नावाखाली फक्त स्किन साठीच नाही तर तुमच्या नाश्ता करायचं, समोसे खाऊ नका आणि हे खाऊ नका आणि ते खाऊ नका. ते गाईज खूप जास्त अफेक्ट करतात. त्याने अनहेल्दी फॅट आपल्या शरीरावर आता जास्त खूप जण काय जमा होते. करतात, खूप जण माझ्या ऑफिसमध्ये पण सगळेजण 6 वाजले की नाश्त्याला पळतात. सगळेजणांना समोसे खायचे, वडापाव खायचे, पाणीपुरी खायची, सँडविच खायची. जर मी तुम्हाला कधीच इच्छा आयुष्यात झाली खायची समोसा विकत घेऊन असं कधीतरी वर्षातून 1-2 वेळेस समोसा विकत घेऊन खाल्ला असेल. तर काय आता आपल्याला ठीक वाटतं, पण आपल्या म्हातारपणात ही खूप जास्त मोठा घरी इश्यू खावा घेऊ ना शकतो. guys, घरी इश्यू खावा घेऊ तुम्ही. शकतो. दही खावा ऐक ना, मस्तपैकी त्यामध्ये. जर जर तुला दूध खावा. तुझा ऑफिसला जायचं, खूप जण मुंबईमध्ये ना सकाळ सकाळ ऑफिसला पडतात, मग दादरला किंवा स्टेशनला किंवा ऑफिसच्या बाहेर 20 रुपये 30 रुपये नाश्ता करा. 20 रुपयाची केळी घेऊन खा, बेस्ट ऑप्शन आहे गाईज. हेल्दी आहे, टेस्टी आहे, टेस्टी आहे. ऑइल कमी करा आणि शुगर पण कमी करा. एक दिवसात नाही होणार, पण हळूहळू होणार. काहीच कन्सिस्टन्सी ठेवा. आम्ही दोघांनी पण खूप जास्त मेहनत केली. आम्ही पण इथपर्यंत म्हणजे आमच्या स्किन मध्ये जे चेंजेस झालेत ते असंच 2 दिवसामध्ये किंवा 2-3 महिन्यामध्ये पण नाहीये. आणि आम्ही जिम पण करतोय त्याला 7-8 महिने झालेत. हम्म. काहीच असंच नाहीये की आम्ही 1 महिन्यानंतर जिम करून तुम्हाला लगेच सांगतो. सांगतोय गाईज, जर तुमचं चांगलं डाएट केलं, चांगलं स्किन केअर केली किंवा जिम केलं तर तुम्हाला फक्त स्किनच चांगली नाही राहणार, तुमची बॉडी पण चांगली राहील आणि तुम्ही तुम्हाला डिसिप्लिन बनणार. तुम्हाला पूर्ण दिवसासाठी एनर्जी खूप चांगली राहील काम करण्यासाठी. तुम्हाला पॉझिटिव्ह फील होईल आणि तुम्हाला. जर तर येस गाईज, हे होतं आमच्या चांगलं स्किनचं आणि हेल्दी स्किनच्या मागचं जे पण आहे ते इन शॉर्ट 4 शब्द सांगायचं तर डाएट, जिम, थोडीशी स्किन केअर, डिसिप्लिन. डिसिप्लिन. स्किन केअर टॉपिक होता, पण बाकीच्या सगळ्या गोष्टीवर आपण डिस्कस केलंय. तुम्ही या ब्लॉगला हाईप नक्की करा आणि जर कोणी असेल तुमचा जीवलग जीवाचा आणि गाईज आमच्याकडून खूप जास्त काय एक्स्ट्रा बोलण्यात आलं असेल तर त्यासाठी sorry. माफ. तर आमच्यासोबत तुम्ही पण स्किन केअर डाएट आणि कोण चांगल्या चांगली गोष्टी tips? चांगलं स्टार्ट करा. हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि गाईज हाईप नक्की करा ब्लॉगला. पर्सनॅलिटी चांगलं असणं खूप खूप जास्त महत्वाचं आहे, खूप. खूप जास्त तेव्हा तुम्हाला महत्वाचं आहे. लाईफ जगण्यामध्ये तर मजा life येईल. जगण्यामध्ये मजा येते. ओके तर गाईज आज आपण इथे ब्लॉग संपूयात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. आशा करतो की हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. लाईक नक्की करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा काय तुमचा क्वेश्चन असेल किंवा तुम्हाला काय स्किन प्रॉब्लेम असेल. मी जेवढं मला माहिती तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करेल. बाय गाईज, थँक्यू सो मच.